तदनंतर आपण अतिथी कक्षामध्ये इन्व्हाइट करू सन्माननीय सौरभ पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होईल। अहो ज्याची होती समर्पित करावा। यावेळेस उंची जास्त लांबी कमी आणखी एक विकेट या षटकामध्ये आले तब्बल 4 विकेट। अप्रतिम गोलंदाजी। अतिथी कक्षामध्ये अलोक पाटील यांचं शुभ आगमन। मी त्यांना विनंती करतोय की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या। मी साईराज पाटील यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते अलोक पाटील यांचा सन्मान या ठिकाणी करावा। या स्पर्धेच्या निमित्तानं अलोक संगीत क्षेत्राशी निगडीत आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत आणि आज स्वामी समर्थ चषक या स्पर्धेमध्ये लाभलेली उपस्थिती त्यांचा आपण सन्मान करतोय। नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। गणेश आणि साहिल ही जोडी मैदानामध्ये असेल। विशाल, गणेश आणि विशाल ही जोडी मैदानामध्ये आहे। दबाव आहे कारण धाबांचा डोंगर होता। धाबांच्या डोंगराचा रतीप रचल्यानंतर मात्र 5 धाबांवर 4 गेलेत पागोडे संघाचे। पपन 11 पेट संघ बीसीसी संघावर थोडासा भारी झाला। दबाव आहे। फुल टॉस बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चाललाय। चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय। 1 बाउन्स ओव्हर द रोज 4 धावा। या गोलंदाजाच्या पहिल्या बॉलवर आलेला हा पहिला चौकार गणेश बाट मधून आपण पाहिला। आणखी एक लोअर फुल टॉस बॉल शॉर्ट मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय। त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित। 1 धाव या ठिकाणी नक्कीच मिळेल। एका धाबेनिशी धावसंख्या आपण पाहतोय तब्बल 10च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय। यावेळेस यॉर्क करण्याचा प्रयत्न केलाय। क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न। अपील आली आहे। उत्साह जास्त बघायला मिळाला। आत्मविश्वास कमजोर होता। पंचांनी नाबाद घोषित केलंय। सुरक्षित आहे खेळाडू अजूनही। बाळा आपण ऑन स्ट्राईकला पाहतोय। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार। यावेळेस लेग कटर बॉल आहे। या सरावामध्ये पागोडे संघाला अशा गोलंदाजांना खेळताना आपण बघितलेलं नाही कारण पागोडे संघाकडे डाव्या हाताच्या गोलंदाजांची कमतरता आजवर नाही पहिल्यापासून राहिली आहे। आणि जेव्हा जेव्हा मग डाव्या हाताचे गोलंदाज येतात ना तेव्हा थोडासा खराब परफॉर्मन्स पागोडे संघाचा नियमित आपल्याला बघायला मिळाला आहे। पण आज सराव म्हणून जरी आपण या ठिकाणी खेळला तरी चालेल कारण टॉप क्वालिटीचे बॉलर्स पेट संघामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत। यावेळेस पहा आणखी एक लेग कटर बॉल आहे। ही वैविध्य आहे। हे नॅचरल स्विंग आहे। डाव्या हाताच्या गोलंदाजाला आपण इतक्या ताकदीनं गोलंदाजी करताना बघितलंय। पपन 11 पेट संघ विजयाच्या दिशेनं आता कूच करतोय। ही पहा गोलंदाजी अगदी चांगला टप्पा चांगली लाईन रेट आणि अलगद हलकासा लेग कटर बॉल। पुढचा बॉल चेंडू आणखी एक फिरवलाय। सलग चेंडू या ठिकाणी निर्धाव येत आहेत। पूर्णपणे विशाल पाटील अर्थातच बाळाला बांधून ठेवलाय। षटक क्रमांक 2 या ठिकाणी संपलं जाईल। धावसंख्या राहिली आहे सीमित 10 धावांवर। 4 गडी आतापर्यंत बाद झालेत। राहिलेत 18 बॉल आणि विजयाचं लक्ष्य 88 धावांचं। चलूया ऐकूया सुंदर असं गीत।
हर्षल मात्रे नावाचा गोलंदाज झालाय ज्यानं फर्स्ट बॅटिंग करताना 48 धावा ठोकून काढल्या होत्या. फक्त 11 बॉलमध्ये चांगली फलंदाजी केली होती. गोलंदाजी करेल यावेळेस. ओव्हर पिच आलाय, बॉल फेकून दिलाय, लांब लचक जातोय फटका. गणेशच्या बॅटमधून आलेला हा प्रॉपर टायमिंग, कडक षटकार. इतिहास हा लढणाऱ्यांचा लिहिलाय. संघर्ष ज्याने अधिक केलाय ना त्यांचा लिहिलाय गेलाय. पराभव समोर दिसतोय, शत्रूंची संख्या अधिक दिसते. म्हणून रणांगण मधून जे पळून गेलेत ना त्यांची नावं कधीच इतिहासामध्ये चांगल्या अक्षरानं लिहिली गेलेली नाही आहेत. गणेश त्यापैकी नाही आहे. गणेश एक लढवय्या खेळाडू आहे आणि अधिकतर त्याला आपण असे मोठे फटके ठोकताना पाहिलेत. त्याच्याकडे ताकद आहे. यावर्षी त्याच्या बॅटमधून अधिक अर्धशतक देखील आपण पाहिलेत. चांगल्या चांगल्या टुर्नामेंटमध्ये 50-50 धावा ठोकणारा हा खेळाडू पहिल्या षटकामध्ये नॉनस्ट्राईक एंडवर राहिला, कदाचित विकेट देखील थांबल्या असत्या. पण यावेळेस मात्र पहिल्या बॉलवर आलाय षटकार. पुढचा बॉल हर्षल याचा. यावेळेस चांगला तडाखा दिलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जातोय बॉल. आलाय बॅक टू बॅक गणेशच्या बॅटमधून तडाखा षटकार. आठवड्यामध्ये आपण गणेशला चिंचपाडाच्या मैदानावर पाहिलं, जिथे 17 बॉलमध्ये गणेशने 50 ठोकल्या होत्या. त्या अगोदर आपण बेंडकलच्या मैदानावर देखील त्याला धावा ठोकताना पाहिलंय. जसखारच्या मैदानावर देखील यावर्षी हंगामामध्ये धावा ठोकताना पाहिलंय. गणेश इन्फॉर्म खेळाडू आहे आणि त्याची बॅटिंग खूप काही सांगून जाते. पुढचा बॉल फुलटॉस बॉल, यॉर्क केलंय बॉलला. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एकदा वेगानं पूर्ण केलंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल. बुलेट थ्रो आहे. एक धाव या ठिकाणी मिळते. एकाच्या जागेवर नंतर 2 धावा मिळतील. 2 धावेनिशी धावसंख्या पुढे जाईल. टोटल जाऊन पोहोचतायत 2400 आकड्यावर. 4/24 ही स्थिती आहे. पहिल्या षटकामध्येच धावा अतिशय कमी आल्या होत्या, जिथे 5 धावांवर अर्धा निम्मा संघ बाद झाला होता. गोलंदाजी हाताळली होती गुड्डू यानं. दुसऱ्या षटकामध्ये आपण देखील धावा कमी पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात. यावेळेस आणखी एक प्रॉपर टायमिंग पाहायला मिळते. डीप मिड विकेटच्या वरून चाललाय. हा त्राग आहे, हा राग आहे, व्यक्त करतोय गणेश बॅटमधून षटकार. प्रभास सहज शक्य नसतो. त्यासाठी तुम्हाला अधिक काळ संघर्ष आणि मेहनत करावी लागते. गणेश तुम्हाला ओपन हाफमध्ये लवकरच बघायला मिळेल, पण त्यासाठी सातत्य आणि मेहनत ही फार गरजेची आहे. त्याच्याकडे गुणवत्ता चांगली आहे, त्यांच्याकडे खेळण्याचे प्रकार चांगले आहेत, फटके चांगले आहेत. 360 मध्ये खेळणारा हा खेळाडू आहे आणि मागील 2 ते 3 वर्षामध्ये गणेशची ज्या पद्धतीने बॅटिंग होते, मला वाटतंय ओपन हंगाम त्याला खुणावतोय. यासाठी अधिक आणखी मेहनत नक्कीच गणेशला करावी लागेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. यावेळेस आला आणखी एक तडाखा. अप्रतिम. बिग 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 बिग. धोका देऊ नको जाऊ. तर या षटकामध्ये 4 षटकार ठोकले, 2 सिंगल आल्या, एक डबल आली आहे. म्हणजे अजूनही 5 चेंडूमध्ये या गोलंदाजानं 26 खर्च केलेत. आणखी एक बॉल शिल्लक आहे. गणेशची बॅटिंग पाहिली तर गणेशच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आले आहेत. एक चौकार देखील बघायला मिळाला आहे. अप्रतिम बॅटिंग. सामना जरी पराभूत होत असलो ना तरी संघाची इज्जत मात्र गणेश वाचवण्याचं काम करतोय. आणि बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या देखील झाल्या पाहिजेत. अप्रतिम बॅटिंग. पुढचा बॉल गोलंदाज तयार आहे.
यावेळेस ओ हो 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 अप्रतिम फटका आलाय. डीप फाईन लेगच्या वरून जातोय हा दर्जेदार क्लास 1 स्ट्रोक. साधा बा पाण्याची पूर्तता करा. 3 षटकामध्ये 42 धावा झाल्या आहेत. राहिलेत 12 बॉल 56ची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये आणखी जर 15-20 धावा जर आल्या असत्या ना तर गणेशनं हा मॅच थोडासा आणखी जवळ नेला असता. पण 12 बॉलमध्ये 56 धावा करायच्या म्हणजे थोडंसं अर्थातच कठीण आहे. पण संघर्ष सुरू आहे कारण चालू षटकामध्ये 32 धावा या लुटून काढल्यात. 5 षटकार ठोकले या षटकामध्ये गणेशनं. आणि पेठ संघाला बघा 98 धावा असताना देखील टीम मिटिंग करायला भाग पाडलाय. गणेशची ती खासियत आहे. मी म्हटलं की हा हंगाम जो आहे तो गणेश गाजवतोय. तर एकानं संघ कधी जिंकत नसतो, एकीनं जिंकतो. जर एखादा खेळाडू इन्फॉर्म असेल तर त्याच्या जोडीनं आणखी धावा होणं फार गरजेचं असतात. आणि सध्याच्या घडीला गणेश आग ओकणारी फलंदाजी या ठिकाणी करतोय. टीम मिटिंग आहे. 12-56चं समीकरण दुपारच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. पप्पन 11 पेठ विपक्ष BCC पागोटे या 2 संघादरम्यान सुरू असणारी लढत स्वामी समर्थ चषक 2026 एक शानदार स्पर्धा. परत एकदा गोलंदाज आपण पाहू गुड्डू म्हात्रे याला, ज्याने पहिल्या षटकामध्ये 4 विकेट टिपल्या होत्या. निम्मा संघ गुड्डू यानं पागोडे संघाचा परत पाठवला होता. पण आता मात्र विजयाची आस नाही. पण असं आपण नियमितपणे म्हणतो की इज्जत का सवाल आहे भाई, तसं इज्जत राखण्याचं काम या ठिकाणी नक्कीच गणेश करतोय. 12-56 56 इंचाची छाती निर्माण केली आहे गणेशनं आपल्या या बॅटमधून. चांगली फलंदाजी केली आहे. त्याला साथ मिळाली नाहीये. स्ट्राईक एंडच्या दिशेनं दुसरे खेळाडू थोडेसे डॉट बॉल अधिक झाले. विकेट्स देखील पडत गेल्या. गुड्डू आलाय आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन. यावेळेस दांडी गोल केली वाटतंय. अप्रतिम बॉल. फलंदाज झाल्या बाद पंजा खोललाय. 5वा विकेट गुड्डू म्हात्रेनं. 7 चेंडूमध्ये 5 विकेट टिपलेत. अप्रतिम बॉलिंग. बाळा मात्र माघारी परतलाय. बाळाच्या बॅटला आज बॉल लागला नाही कारण 5 चेंडूमध्ये बाळाच्या बॅटमधून फक्त 0 धावा झाल्यात. खातेही न खोलता बाळाला माघारी परतावं लागलं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हर्षित चूक करतायत खेळाडू. जर आपला एक प्रमुख खेळाडू धावा जमवतोय त्याला अधिकाधिक स्ट्राईक देणं फार गरजेचं होतं. पण शक्यतो गणेशला नॉन स्ट्राईकवर अधिक राहायला लागलाय. जेव्हा जेव्हा स्ट्राईकला आलाय तेव्हा मात्र गणेशनं संधीचं सोनं केलंय. पुढचा बॉल. यावेळेस अपील केलं जाईल. अपील केलं जात आहे. काय घडलं इथून दोन्ही पंचांमध्ये संवाद या ठिकाणी होईल. पंच आपण पाहतोय रेफरीज JP आहेत, प्रतीक आहेत. 2 पंचांमध्ये संवाद चर्चा. आवाज तर नक्कीच आला होता पण बॅटचा होता की बॅट विकेटवर घासली होती. काय घडलं नेमकं इथून तर आपल्याला समजणार नाही. परंतु पंचांना काय दिसलंय. पंचांनी फलंदाजाला सुरक्षित घोषित ठेवलंय. काय गोलंदाजी आहे गुड्डू म्हात्रेनं. क्लास 1 जबरदस्त गोलंदाजी आहे. टॉप क्लास गोलंदाजी त्याची या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते आहे. त्याचा रिदम पहा, त्याची गोलंदाजी पहा, त्याची फॉलो थ्रो पहा, त्याचा टप्पा पहा. अप्रतिम. आणखी एक लोवर फुल टॉस
कव्हरच्या दिशेने चेंडूला पुश केलं, एकदा या ठिकाणी नक्कीच मिळेल. हा बॅटल चांगला बघायला मिळेल गुड्डू म्हात्रे आणि गणेशमध्ये, कारण गुड्डूनं कोणत्याही या फलंदाजाला ठेवलं नाही आहे आणि गणेशनं कोणत्याही गोलंदाजाला ठेवलेलं नाही आहे. हे दोन्ही खेळाडूंमध्ये आता संघर्ष शिगेला पोहोचेल. बिग बॅटल गुड्डू आणि